श्रीमद जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ये केवल एक आध्यात्मिक गुरु नहीं बल्कि वास्तव में अष्टपहलू और बहुआयामी व्यक्तित्व है। इनके विचारों की गहराई केवल धर्म, समाज और आध्यात्म तक सीमित नहीं बल्कि स्थापत्य शास्त्र, शिक्षा, पर्यावरण और संस्कारों तक फैली है। श्री क्षेत्र नानी धाम के भव्य और अद्वितीय मंदिर हो या विभिन्न उपपीठों की दिव्य वास्तु, हर स्थान पर झलकती है इनकी दूरदर्शिता, कला दृष्टि और प्रकृति से इनकी एकरूपता। गोवा उपपीठ पर साकार हो रहा है उनके मार्गदर्शन में निर्मित भव्य शिव मंदिर, जो है स्थापत्य और श्रद्धा का अद्वितीय संगम। जय सियाराम। मी प्रवीण प्रकाश माने, बी सिव्हिल इंजिनियर असून शासनामध्ये सहाय्यक अभियंता या पदावरती कार्यरत आहे। मी जगद्गुरू रामानंदाचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मसंस्थांच्या विविध पीठांवरती सुरू असणाऱ्या बांधकाम विषयक कामांमध्ये सेवा करीत असतो। हिंदू संस्कृतीचा पुरातन इतिहास आणि त्याचे महत्त्व नवीन पिढीच्या अभ्यासासाठी आणि मार्गदर्शनासाठी सदैव उपलब्ध राहावे या हेतूने तो इतिहास खऱ्या अर्थाने नवीन पिढीच्या पुढे नेण्यास सहाय्यक ठरतील अशी मंदिरे संस्थांच्या विविध पीठांवरती निर्माण करण्याचे काम जगद्गुरू श्री यांनी हाती घेतले आहे। आणि त्यातीलच एक पुष्प म्हणजे संस्थांच्या गोवा येथील पीठावरती सुरू असणारे भगवान श्री शंकरांच्या मंदिराचे निर्माण काम। जुने गोवा इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम असलेली ही भूमी आता साक्षीदार ठरत आहे एका भव्य अशा वास्तुकलेचा आदर्श ठरवत असणारी मंदिर निर्माण कामाची आणि दिव्य निर्मितीची। येथे उभारले जात आहे भव्य शिव मंदिर। जगद्गुरू रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेने सुरू असलेल्या महान उपक्रमांपैकी हे मंदिर केवळ दगडाने बनत नाहीये, प्रत्येक दगडामध्ये आहे श्रद्धेची शक्ती, संस्कारांचा गंध आणि सनातन धर्माचा तेजोमय वारसा। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिर हे दगडामध्ये बांधण्यात येत असून सदर ठिकाणी भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांचा अंतर्भाव असणारी त्यांच्या प्रतिकृती मंदिरांची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले, जेणेकरून गोव्यामध्ये येणाऱ्या देशी आणि विदेशी पर्यटकांना एका ठिकाणी संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक नकाशाचा अनुभव घेता येईल। संपूर्ण बांधकाम दगडामध्येच होत आहे। पारंपरिक भारतीय स्थापत्य कलेचा आणि जगद्गुरू श्रींच्या स्वतःच्या शैलीचा पुरेपूर संगम या ठिकाणी आपणास बघायला मिळतो। शिवशंकरांच्या करुणा, शांती आणि शक्तीचे प्रतीक असलेले हे मंदिर आगामी काळामध्ये श्रद्धा, संस्कृती आणि पर्यटनाचा संगम ठरणार आहे। हे मंदिर सांगत आहे दगडामध्ये वस्तुशी आणि प्रत्येक हृदयामध्ये असते तीच दिव्यता। जय सियाराम, हर हर महादेव।